पुण्यालगतच्या पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पिंपरी गावात मध्यरात्री कारमधून आलेल्या चोरट्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका गायीला भूल देऊन जबरदस्तीने कारमध्ये कोंबून तिची चोरी केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासादरम्यान या चोरीचे थेट मुंबईतील कुर्लाशी कनेक्शन असल्याचे समोर आले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना पिंपरी गावातील वैभवनगर परिसरात असलेल्या रेणुका कडबाकुट्टी केंद्र आणि जगदंबा स्वीट होम जवळ घडली। मध्यरात्री राखाडी रंगाच्या मारुती सुझुकी रिट्स कारमधून 3 चोरटे घटनास्थळी आले। त्यापैकी एका चोरट्याने अत्यंत चलाखीने गायीच्या मानेत भूल देणारे इंजेक्शन टोचले आणि बाटलीत आणलेले गुंगीचे द्रव पाजले। काही क्षणात गाय बेशुद्ध होऊन तिघांनी मिळून तिला जबरदस्तीने कारमध्ये टाकले आणि घटनास्थळावरून ते पसार झाले। चोरीस केलेल्या काळ्या पांढऱ्या रंगाच्या गायीची किंमत सुमारे 20,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे। ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। घटनेची माहिती मिळताच पिंपरी गावातील रहिवासी अभिजित ज्ञानेश्वर शिंदे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत असताना चोरीसाठी वापरण्यात आलेले रिट्स कार मुंबईतील कुर्ला परिसरातील असल्याचे पोलीस तपासात उघड झाले। पिंपरी पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने संबंधित वाहनाचा माग काढत एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे। यापूर्वीही या आरोपींनी अशाच प्रकारे गोवंश चोरीच्या घटना घडवल्या आहेत का याचाही पोलीस कसून तपास करत आहेत। या धक्कादायक घटनेमुळे पिंपरी चिंचवड परिसरात पुन्हा एकदा गोवंशाच्या सुरक्षेबरोबरच नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे। या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलीस युद्धपातळीवर करत असून पुढील तपास सुरू आहे।